जवळपास 2200 वर्षांपूर्वीचा या लेण्यांना इतिहास लाभला आहे. इथे हा एक रथ आहे ज्याच्यात आपल्याला हे 4 अश्व दिसत आहेत आणि त्या रथावर रूढ असे काही शिल्प आपल्याला दिसत आहेत. अजूनही हे जे बांधकाम आहे, वरचं लाकडं आहे, ती पूर्णपणे सुरक्षित आहेत, कुठे ते खराब झाले नाही आहे. विहारामधून तुम्हाला जो समोरचा व्ह्यू दिसतोय ना, खूप खतरनाक व्ह्यू आहे. या ठिकाणी आपल्याला विसापूर हा दिसतोय समोर आणि तिकडे जो दिसतोय तो लोहगड आहे. तर या विहाराच्या आतमध्ये आपल्याला छोट्या छोट्या खोल्या बघायला भेटतात. कधी कधी एखादं दृश्य शब्दांपेक्षा जास्त काही सांगून जातं. भाजे लेणीच्या या उंचीवर उभं राहिल्यावर समोर दिसतात सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगा, गर्द हिरवाईने नटलेले जंगल आणि स्वराज्याची साक्ष देणारे लोहगड आणि विसापूर किल्ले. या निसर्ग सौंदर्याकडे पाहताना इतिहास, शांतता आणि सह्याद्रीचं वैभव एकाच क्षणी अनुभवायला मिळतं. इथे प्रत्येक नजरेत एक वेगळी कहाणी आहे आणि प्रत्येक श्वासात सह्याद्रीची ओळख दडलेली आहे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बघू शकताय आजचा व्हिडिओ असणार आहे भाजे लेणीवर. तर सर्वप्रथम तर तुमचं मनापासून खूप खूप आभार की तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे. सो त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. आणि आज आपण येऊन पोचलो आहे भाजे लेणीला. तर आज मी एक जवळपास 2000 वर्षांपूर्वीच्या ज्या लेण्या आहेत, ज्या जवळपास बौद्धकालीन आहेत, तर त्या लेण्यांचं मी आज तुम्हाला पूर्णपणे दर्शन दाखवणार आहे. तर त्याचा इतिहास काय आहे, या लेण्यांचा इतिहास काय आहे, ते कधी काळापासून आहेत आणि त्यांची काही वैशिष्ट्य असतील, तर ती पूर्णपणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. भाजे लेण्याला यायला ना पूर्णपणे तुम्हाला पायथ्यापासूनच पायरी मार्ग भेटतो, ते पूर्ण लेण्यांपर्यंत पायरी. सेम टू सेम जसं आपण बिडसलीनला गेलो होतो तसंच सेम टू सेम स्ट्रक्चर आहे. लेण्यांचं जे स्वरूप असतं, लेण्यांचं जे बांधकाम असतं, ते जवळपास सर्व लेण्यांमध्ये आपल्याला सेमच पाहायला भेटतं. जसं लोहगडला आपल्याला ऑनलाईन तिकीट काढावं लागतं, आपल्या ज्या डिटेल्स असतील त्या फिल कराव्या लागतात, तसंच जवळपास सेम आपल्याला इकडे बघायला भेटतं. जिथे भाज्या लेणी आहेत इथे पण तुम्हाला एक ऑनलाईन स्कॅनर देतात आणि तिथे तुम्हाला तुमच्या डिटेल्स असतील, ईमेल ID असेल, तुमचं नाव, एज, मोबाईल नंबर सर्व फिल्स करून त्यांची जी एंट्री फी आहे ही तुम्हाला भरावी लागते. सुरक्षेच्या ज्या विभागाने किंवा अदर्स काही कारणं असतील त्या दृष्टिकोनातूनच हे चालू केले गेलेलं आहे. आणि हे जे तिकीट असेल ते तुम्हाला पुढे गेटवर दाखवावं लागतं. तिकीट काउंटरपासून एक 2 मिनटाच्या अंतरावर आपल्याला लगेच ही लेणी लागतात. इथे एक गेट आहे, तर त्या गेटवर तुम्हाला जी तिकीट तुम्ही ऑनलाईन काढली ती दाखवावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळेल. तर आपण आता येऊन पोचलो आहे भाज्या लेण्यांच्या आतमध्ये. जवळपास 2200 वर्षांपूर्वीचा या लेण्यांना इतिहास लाभला आहे. एक 2200 वर्षांपूर्वी जे बौद्ध भिक्षू असायचे, जे की व्यापारासाठी इथे यायचे, त्यांच्या निवासस्थानासाठी म्हणून ह्या जे लेण्या आहेत त्या बांधल्या गेलेल्या आहेत. तर याचं मुख्य काम असं आहे की आपल्या खालून कोकण भागातून वर येणारा जो व्यापारी मार्ग आहे, इथून नंतर जो पुण्याला जातो, हा जो व्यापारी मार्ग आहे, या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हे जे बाजूचे जे किल्ले आहेत ते बांधले गेलेत आणि त्याच व्यापारी मार्गांच्या जवळ त्या भिक्षूंच्या राहण्यासाठी म्हणून या लेणी बांधल्या गेलेल्या आहेत. तर भाज्या लेणीमध्ये आपल्याला मुख्यतः एक 22 छोट्या छोट्या लेण्यांचा समूह दिसतो. त्यामध्ये जी 12 नंबरची लेणी आहे ती म्हणजे हे चैत्यगृह आहे, जे आपल्याला समोर दिसते आता, ज्यात त्याचा वरचा जो आकार आहे तो घोड्याची नाल असते त्याप्रमाणे दिलेला गेलेला आहे. सो हा 12 नंबर क्रमांकाचा लेणी आहे, त्याला आपण चैत्यगृह म्हणतो. आपण इन डिटेलमध्ये ही जी भाज्या लेणी आहे ती कशी असणार आहेत, काय आहे, आतमधून त्यांचं शिल्प कसं आहे, त्यांचं कोरीव काम कसं आहे हे पूर्णपणे बघणार आहे. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया. एक भाजे गावापासून एक 400 ते 500 मीटर उंचीवर या लेण्या ज्या आहेत त्या बांधल्या गेल्यात. आणि आता आपण जे समोर बघतोय हे मुख्य चैत्यगृह आहे या लेण्यामधलं. हे जे चैत्यगृह आहे याचं वैशिष्ट्य एक असं आहे की या चैत्यगृहाचा जो वरचा भाग आहे, ज्याला आपण गर्भ म्हणतो, तो पूर्णपणे एक लाकडी फळ्यांचा किंवा लाकडाचा बनवलेला आहे.
अजूनही हे जे बांधकाम आहे, वरचं लाकडं आहेत ती पूर्णपणे सुरक्षित आहेत, कुठेतरी खराब झाली नाही आहे. सो आपण विचार करू शकतो त्या काळी इथे कोणतं सामान वापरलं असेल. आपण आता आपल्या मागे जे बघतोय त्याला विहार म्हणतात. आणि विहार म्हणजे काय, तर त्यावेळेस जे बौद्ध भिक्षू इथे व्यापारासाठी म्हणून यायचे, तर त्यांच्या राहण्यासाठी, त्यांच्या झोपण्यासाठी जे ठिकाण असायचं त्याला विहार म्हणतात. तर या विहाराच्या आतमध्ये आपल्याला छोट्या छोट्या खोल्या बघायला भेटतात. आणि त्या खोल्यांमध्ये त्यांच्या झोपण्यासाठी आणि बसण्यासाठी एक छोटीशी रचना केलेली असते. तर आतमधून हा विहार कसा आहे हे आपण पूर्णपणे बघूया. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं या ठिकाणी छोट्या छोट्या खोल्या केलेल्या असतात प्रत्येक भिक्षूच्या राहण्यासाठी. तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक छोटासा असा बेड टाईप तुम्हाला बघायला भेटतं, ज्या ठिकाणी भिक्षू ते असायचे, ते झोपायचे किंवा बसायचे वगैरे, आराम करायचे. आणि हे जे विहार आहे, या विहारामधून तुम्हाला जो समोरचा व्ह्यू दिसतोय ना, खूप खतरनाक व्ह्यू आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, एकच नंबर. या ठिकाणी आपल्याला विसापूर हा दिसतोय समोर, आणि तिकडे जो दिसतोय तो लोहगड आहे. आणि हे खाली जे गाव दिसतंय ते पूर्ण भाजेगाव. एक आपण आत्ताच वर जाऊन आलो. वर विहारामध्ये आपल्याला जवळपास एका साईडला 8 आणि दुसऱ्या साईडला एक 9 आपल्याला खोल्या दिसल्या आहेत छोट्या छोट्या. आणि त्याच्याचबरोबर खाली आपल्याला 1 2 3 4 5 6 इथे जवळपास आपल्याला 6 जे आहेत ते निवासस्थानासाठी विहार केलेले आहेत. इथे एक खास गोष्ट म्हणजे मला जी बघण्यास भेटली आहे ती म्हणजे या ठिकाणी एक पाषाण आहे. आणि या पाषाणावर इथे मला एक शिवलिंग दिसते. आता हे बांधकाम जे आहे किंवा हे जे शिवलिंग आहे जे कोरलं आहे, हे तेव्हा कोरलं आहे की त्यानंतर की आधी, हे कदाचित सांगता येणार नाही. पण या ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग आणि वरचं जे शिल्पकाम आहे त्यामध्ये आपल्याला जवळपास बऱ्याच प्रकारे इंद्रदेव, सूर्यदेव यांचा आपल्याला मूर्ती बघायला भेटतात. हे पण एक विहारच आहे. अरे वा, सिक्युरिटी जेवता. एक 2 3 4 5 या ठिकाणी टोटल 5 खोल्या दिल्या आहेत त्यांच्या निवासस्थानासाठी. आणि जे बेडसेलेनी आहे त्यासारखंच नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी ज्याच्या दरवाजावर बघायला भेटते. आणि आतमध्ये या ठिकाणी एक नाही तर 2 व्यक्तींच्या निवासस्थानासाठी जागा केलेली दिसते आपल्याला. जसं आपल्याला चैत्यगृहाच्या वर एक घोड्याच्या नालीच्या आकाराचं रचना दिसते, तसेच इथे प्रत्येक जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी आपल्याला कमानीसारखी म्हणू शकतो आपण, किंवा घोड्याच्या नालीसारखी आपल्याला रचना या ठिकाणी बघायला भेटते. आपलं चैत्यगृहाच्या जस्ट उजव्या बाजूला आपल्या इथून एक पायरी मार्ग आहे. आणि त्या पायरी मार्गाने इकडे वर सेम विहार आहे. पण सध्या तात्पुरतं हे जे विहार आहे हे आपले आर्किओलॉजिस्ट डिपार्टमेंटने बंद ठेवण्यात आले. तर त्या बंद ठेवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला इथून दिसते का ना माहीत नाही, पण हा जो इथला भाग आहे या भागाचा हे जे दगड आहेत त्या दगडाला क्रॅक गेला आहे. आणि दगडाला क्रॅक गेल्यामुळेच इकडचा जो विहार आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. सो तुम्ही कधी आलात तर या वर ठिकाणी जाऊ नका, भलेही तिथे बोर्ड असेल नसेल. आणि आत्ता आपण येऊन पोचलो आहे चैत्यगृहापासून थोडं पुढे. आणि थोडं पुढे आल्यावर आपल्याला जवळपास जे स्तूप आहेत अशा प्रकारचे इथे एक छोटे छोटे 14 स्तूप पाहायला भेटत आहेत. काही स्तूप त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि काही स्तूप इकडे आतमध्ये अजून काही बांधण्याच्या स्थितीमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. सो टोटल 14 स्तूप या ठिकाणी आपल्याला दिसतात. आपण आता भाजे लेणीच्या शेवटच्या टप्प्याला आलो आहे. आणि शेवटच्या टप्प्यावर आलेला आपल्याला हे एक विहार कसं दिसतंय, पण या ठिकाणी थोडं त्यांचं वैशिष्ट्य हे जे वेगळं आहे. या ठिकाणी जी खांबांची रचना आहे तीसुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारची दिसते. आणि प्रत्येक विहाराच्या बाजूला किंवा बाहेर आपल्याला हे नक्षीकाम सुंदर असं दिसतंय. याचे मी फोटो घेतले आहेत, फोटो अटॅच करेनच. आणि यांचा अर्थ आणि यांचं जे काही वैशिष्ट्य असेल हे तुम्हाला सगळं सांगेनच.
पण बहुधा हे आपण जे अगोदर बघितले त्या विहारांपेक्षा हे थोडंसं वेगळं आहे आणि काहीतरी खास कारणांसाठी हे बांधलं गेलं असेल. असं का, तर याच्या बाहेर जे आपल्याला नक्षीकाम बघायला भेटते, प्रत्येक खांबावर किंवा प्रत्येक राहिलेल्या भिंतीवर आपल्याला काही ना काही आपल्याला शिल्प बघायला भेटतो आहे. जसं की इथं आपल्याला थोडासा मी अंदाज लावला आहे त्याप्रमाणे इथे हा एक रथ आहे ज्याच्यात आपल्याला हे 4 अश्व दिसत आहेत आणि त्या रथावर रूढ असे काही शिल्प आपल्याला दिसत आहेत. तसंच जर आपण इकडे बघितलं तर हा एक हत्ती दिसतो आहे आणि हत्तीवर आरूढ झालेलं एक आपल्याला शिल्प दिसून येते. तर याचा मी जो एक्झॅक्ट अर्थ असेल, हा एक्झॅक्ट अर्थ काय आहे आणि ही शिल्प कसली आहेत हे मी तुम्हाला इथं फोटोमध्ये कमेंट करून नक्की सांगेन. हे आहे भाजी लेणीतील इंद्रदेवाचे भव्य शिल्प. ही कलाकृती आजही तितकीच प्रभावी वाटते. देवराज इंद्र आपल्या दिव्य वाहन ऐरावत हत्तीवर आरूढ झालेले दिसतात. त्यांच्या मस्तकावर राजेशाही छत्र, बाजूला चामर घेऊन उभे असलेल्या सेवक आणि सभोवताली कोरलेले सूक्ष्म तपशील त्या काळातील कलाकारांच्या अप्रतिम कौशल्याचे साक्ष देतात. विशेष म्हणजे बौद्ध लेण्यांमध्ये इंद्राचे हे शिल्प कोरले गेले आहे. कारण बौद्ध परंपरेत इंद्राला शक्र या नावाने धर्माचा संरक्षक देव मानले जात असे. म्हणूनच हे शिल्प केवळ धार्मिक नाही तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक अमूल्य प्रतीक आहे. हे आहे या लेण्यांमधील सूर्यदेवाचे अप्रतिम शिल्प. मध्यभागी 4 घोड्यांच्या रथावर आरूढ असलेले सूर्यदेव, त्यांच्या मस्तकावर छत्र धरणारा सेवक आणि दोन्ही बाजूला चामर घेऊन उभ्या असलेल्या सेविका. प्रत्येक तपशील त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देतो. या शिल्पामध्ये पायाखाली राक्षस दाखवले आहेत व त्याखालचा शिल्पपाठ हा अनेक मानवी आकृत्यांनी भरला गेला आहे. या दगडावर कोरलेला हा शिल्पपाठ 2000 वर्षापूर्वीच्या समाज जीवनाची एक जिवंत झलक दाखवतो. येथे हत्ती, घोडे, सैनिक आणि मानवी आकृत्या अतिशय बारकाईने कोरलेल्या दिसतात. या शिल्पांमधून त्या काळातील प्रवास, युद्धकला, मिरवणुका आणि सामाजिक जीवनाची कल्पना येते. इतक्या शतकांनंतरही दगडात जपलेली ही कलाकृती त्या काळातील कलाकारांच्या अप्रतिम कौशल्याची साक्ष देते. तर मंडळी, भाज्या लेणी आपली पूर्णपणे बघून झाली आहेत आणि मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर जाताना लाईक नक्की करा, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवताना त्याचं मोटिवेशन नक्की मिळेल. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Artist out the range.